देशातील शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, गैरव्यवस्था आणि वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात काँग्रेस खासदारांनी शुक्रवारी संसद भवनाच्या मकरद्वारावर जोरदार आंदोलन केले। या आंदोलनात सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी केली। आंदोलनादरम्यान खासदारांनी शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, परीक्षांमधील पारदर्शकतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारी तडजोड या विरोधात आवाज उठवला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही शिक्षण क्षेत्रातील मूलभूत समस्या कायम असल्याचे सांगत व्यापक, पारदर्शक आणि उत्तरदायी सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। यावेळी महाराष्ट्रातील MHCET अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला। गेल्या 3 वर्षांपासून MHCET मधील गुणवत्ता आणि 12वी बोर्ड परीक्षांमधील गुणांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचा दावा करत या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। काँग्रेस खासदारांनी पेपरफुटी रोखण्यासाठी केवळ कठोर कायदे करून चालणार नाही, तर परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचे सांगितले। लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशीही मागणी करण्यात आली। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही, शिक्षणात पारदर्शकता, न्याय आणि उत्तरदायित्व हवे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला।